तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण इयत्ता 12वीचे अकाउंट या विषयाचे पहिले प्रकरण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. भागीदारीची ओळख आणि भागीदारीची अंतिम खाती. आपल्याला या प्रकरणामध्ये पार्टनरशिप फर्म या व्यावसायिक संस्थेचं फायनल अकाउंट अतिशय सविस्तरपणे अभ्यासायचं आहे. मग फायनल अकाउंट तयार करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट आणि बॅलन्स शीटची मदत होते. मग आपण या आधीच्या तासाला बॅलन्स शीटची सर्व वैशिष्ट्ये सविस्तर जाणून घेतलेली आहेत. उदाहरणार्थ, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे, ते एक पत्रक आहे, ते एक विवरण आहे. इट इज नॉट ॲन अकाउंट, की ते अकाउंट नाही. बॅलन्स शीट हे अकाउंट नसल्यामुळे बॅलन्स शीटला डेबिट आणि क्रेडिट अशा दोन बाजू नाहीत. तर बॅलन्स शीटला लायबिलिटी साईड आहे आणि ॲसेट साईड आहे. डावी बाजू ही लायबिलिटी साईड या नावाने ओळखली जाते, तर उजवी बाजू ही ॲसेट साईड या नावाने ओळखली जाते. आणखीन एक वैशिष्ट्य बॅलन्स शीटचं असं आहे की बॅलन्स शीट तयार करण्याचा मुख्य उद्देश की विशिष्ट दिवशी म्हणजेच वर्षाच्या शेवटी आपल्या व्यवसायाची आर्थिक स्थिती नेमकी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी पार्टनरशिप फर्म बॅलन्स शीट तयार करते. म्हणजे वर्षाच्या शेवटी आपण देणं किती आहे, आपल्या एकूण लायबिलिटीज किती आहेत, आपल्या एकूण ॲसेट किती आहेत हे जाणून घेण्यासाठी बॅलन्स शीट तयार केली जाते. आपण या तासाला बॅलन्स शीटचा फॉर्मॅट सविस्तर अभ्यासणार आहोत. मी फळ्यावर उपघटकाचं नाव लिहिलेलं आहे फॉर्मॅट ऑफ बॅलन्स शीट, म्हणजे बॅलन्स शीटचा नमुना. थोडक्यात बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कोणकोणत्या लायबिलिटीज येतात आणि ॲसेट साईडला कोणकोणत्या ॲसेट्स येतात याचा सविस्तर अभ्यास आपल्याला या तासाला करायचा आहे. मग मी फळ्यावर लायबिलिटी साईड पूर्ण लिहून घेतलेली आहे. त्यानंतर ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक पर्यंतचे ॲसेट लिहून घेतलेले आहेत. क्लोजिंग स्टॉक नंतरच्या काही ॲसेट अजून आहेत की त्या आपण क्लोजिंग स्टॉक समजावून घेतल्यानंतर मग त्या ॲसेट समजावून घेणार आहोत. चला तर मग आता आपण लायबिलिटी साईड समजावून घेणार आहोत. तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला भांडवल, कर्ज आणि देणी ह्या नोंदवल्या जातात आणि आपल्याला सुरुवातीला दिसत आहेत पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. की जेव्हा आपण फिक्स कॅपिटल मेथडनुसार प्रॉब्लेम सोडवतो, म्हणजे जेव्हा कॅपिटल फिक्स असते तेव्हा आपल्याला करंट अकाउंट ओपन करावे लागते. मग जेव्हा आपण फिक्स कॅपिटल मेथडनुसार एखादा प्रॉब्लेम सोडवणार आहोत तेव्हाच आपल्याला लायबिलिटी साईडला करंट अकाउंट दिसेल. अन्यथा जर आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार एखादा प्रॉब्लेम सोडवत असू तर तेव्हा फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला लायबिलिटी साईडला दिसतील. चला तर पुढे जाऊया आपण. जनरल रिझर्व म्हणजे सर्वसामान्य निधी. बँक लोन, की आपण बँकेकडून लोन घेतलं असेल तर ते आपलं कर्ज आहे आणि कर्ज आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला नोंदवत असतो. पुढे आहेत बिल्स पेबल, की बिलातून आपण जी रक्कम पे आहे, देणं आहे, ती रक्कम म्हणजेच बिल्स पेबल होय. जेव्हा आपण उधारीवर माल खरेदी करतो, उधारीवर माल खरेदी केल्यानंतर समोरचा विक्रेता आपल्या नावे जे बिल तयार करतो त्या बिलातून जी रक्कम आपण देणं आहे ती रक्कम म्हणजेच बिल्स पेबल होय. पुढे आहेत बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्टला मराठीमध्ये अधिविकर्ष सवलत असे म्हणतात आणि बँक ओव्हरड्राफ्ट ही एक सवलतही आहे आणि कर्जही आहे. मग आपण बँक ओव्हरड्राफ्ट सविस्तर समजावून घेऊया. की आपण बँकेमध्ये विविध खाते ओपन करू शकतो, जसे की मुदत खाते, बचत खाते, चालू खाते, अशी विविध खाती आपण बँकेमध्ये ओपन करू शकतो. त्यापैकीच एक खातं म्हणजे चालू खातं आणि चालू खात्याला इंग्रजीमध्ये करंट अकाउंट असे म्हणतात. या खात्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे खातं फक्त व्यापारी किंवा व्यावसायिक यांनाच ओपन करता येते. आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्ती करंट अकाउंट बँकेमध्ये ओपन करू शकत नाही. ह्या खात्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या खात्यामध्ये कितीही वेळा पैसे भरता येतात दिवसभरामध्ये आणि किती वेळा पैसे काढता येतात. तिसरं वैशिष्ट्य या खात्याचं असं आहे
की या खात्यावरच व्यापाऱ्यांना बँकेकडून एक सवलत मिळत असते. ती सवलत म्हणजेच बँक ओव्हरड्राफ्ट. आणि ही बँक ओव्हरड्राफ्ट ही जी सवलत आहे अन्य कुठल्याही खात्यावर मिळत नाही, तर फक्त चालू खात्यावरच मिळते. आपल्या खात्यामध्ये जेवढी रक्कम आहे त्या रकमेपेक्षा जास्त रक्कम उचलण्याची मुभा ज्या वेळेस बँक आपल्या ग्राहकाला देते ती जादाची रक्कम म्हणजेच बँक ओव्हरड्राफ्ट होईल. आणि ही सवलतही आहे, कारण आपल्याला आपल्या खात्यात जेवढी रक्कम आहे त्याच्यापेक्षा जास्त रक्कम उचलण्याची मुभा आपल्याला मिळालेली आहे, संधी मिळालेली आहे. म्हणून बँक ओव्हरड्राफ्ट सवलतही आहे प्लस कर्जही आहे. म्हणजे जादाची रक्कम जी आपण बँकेकडून घेतलेली आहे ती रक्कम आपण देणं लागतो बँकेला, म्हणून बँक ओव्हरड्राफ्ट हे कर्जही आहे. म्हणून बँक ओव्हरड्राफ्ट आपल्याला दिसत आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. पुढे आहेत सन्ड्री क्रेडिटर्स. म्हणजे मराठीमध्ये सन्ड्री क्रेडिटर्सला धनको असे म्हणतात. म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला जी रक्कम देणं आहे ती रक्कम म्हणजेच सन्ड्री क्रेडिटर्स या नावाने आपण नोंदवणार आहोत. समोरच्या विक्रेत्याने जर आपल्याला डिस्काउंट दिला तर क्रेडिटर्स मधून तो डिस्काउंट लेस करावा आणि जी रक्कम येईल ती आउटर कॉलमला लिहावी. जर आपल्याला डिस्काउंट मिळाला नाही तर क्रेडिटर्सची रक्कम आउटर कॉलमला लिहावी. पुढे आहेत आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. म्हणजे देणे बाकी खर्च. आउटस्टँडिंगचे अर्थ दोन होतात, देणे बाकी किंवा येणे बाकी. मग आउटस्टँडिंगच्या पुढे जो शब्द असेल त्या शब्दानुसार त्याचा अर्थ बदलतो. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च, की देणे बाकी खर्च. पुढे आहेत इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, की आपल्याला उत्पन्न मिळाले इन ॲडव्हान्स मध्ये, म्हणजे आधीच मिळाले. की जे इन्कम पुढील वर्षाचं आहे ते आपल्याला याच वर्षी मिळालेलं आहे, अशा इन्कमला म्हणायचं इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. मग लायबिलिटी साईड पूर्ण समजावून झालेली आहे. आता ॲसेट साईडला आपण पाहूया बरं कोणकोणत्या ॲसेट आहेत. तर ॲसेट साईडला आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये ज्या ज्या ॲसेट आहेत त्यांचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार. त्याचबरोबर आपल्याला आपल्या ग्राहकांकडून जे काही येणं आहे, जी काही रक्कम येणं आहे ते सुद्धा आपण ॲसेट साईडला लिहिणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला दिसत आहे गुडविल. गुडविल म्हणजे नावलौकिक किंवा ख्याती किंवा प्रसिद्धी. पेटंट्स म्हणजे मालकी हक्क. ट्रेडमार्क म्हणजे व्यापारी चिन्ह. कॉपीराइट्स म्हणजे प्रकाशन हक्क. ह्या ज्या चार ॲसेट आहेत त्या इंटेंजिबल ॲसेट आहेत. म्हणजे अशा ॲसेट की त्या आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये असतात पण आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, पण त्या व्यवसाय संस्थेमध्ये असतात. अशा ॲसेटला इंटेंजिबल ॲसेट असे म्हणतात. पुढे आहेत लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्चर्स. आता फिक्चर्स बद्दल सांगायचं झालं तर अशा ॲसेट की आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये कायमस्वरूपी बसवलेले असतात. उदाहरणार्थ विजेच्या तारा असतील, नळ जोडणी असतील, की ह्या ॲसेट आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये कायमस्वरूपी बसवलेले असतात. तर अशा ॲसेटला फिक्चर्स असे म्हणतात. पुढे आहेत डेटर्स. डेटर्स म्हणजेच इंग्रजीमध्ये आणखीन त्याला अर्थ समानार्थी शब्द आहे कस्टमर्स, की आपल्या ग्राहकाकडून जी आपल्याला रक्कम येणं आहे ती रक्कम आपण डेटर्स या नावाने नोंदवणार आहोत. पुढे आहेत इक्विपमेंट्स. इक्विपमेंट्स म्हणजे उपकरणे, की आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये जी जी उपकरणे आहेत ती आपण इक्विपमेंट्स या नावाने नोंदवणार आहोत. पुढे आहेत मोटर व्हॅन, लीजहोल्ड प्रेमायसेस. लीजहोल्ड म्हणजेच भाडे तत्वावर घेतलेली जागा. लूज टूल्स म्हणजे सुटी यंत्रे. पुढे आहेत इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे गुंतवणूक, की आपण चालू वर्षामध्ये शेअर्सच्या रूपामध्ये गुंतवणूक केली असेल किंवा डिबेंचर्सच्या रूपामध्ये गुंतवणूक केली असेल, बँकेमध्ये ठेव म्हणून काही रक्कम ठेवली असेल, म्हणजे आपण गुंतवणूक केली म्हणून ती आपली ॲसेट आहे. पुढे स्पेअर पार्ट्स यंत्रांचे सुटे भाग. प्रीपेड एक्सपेन्सेस. प्री म्हणजे आधीच, पेड म्हणजे दिले, खर्च, की पुढील वर्षाचा खर्च जर आपण याच वर्षी पेड केला असेल तर तो खर्च आपण ॲसेट साईडला लिहिणार आहोत. पुढे आहेत आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंगचे अर्थ दोन होतात, देणे बाकी किंवा येणे बाकी.
मग आता इथे आउटस्टँडिंगच्या पुढे इन्कम्स हा शब्द आहे, म्हणजे येणे बाकी उत्पन्न. लोन्स अँड ॲडव्हान्सेस. लोन म्हणजेच कर्ज, ॲडव्हान्सेस म्हणजे आपण आगाऊ रक्कम काही दिली असेल तर, की आपण कोणाला तरी कर्ज दिलं असेल तर ती आपली ॲसेट आहे आणि आपण जर कर्ज घेतलं तर ती आपली लायबिलिटी आहे. म्हणून तर पहा, आपण बँकेकडून जर लोन घेतलं असेल तर बँक लोन आपल्या लायबिलिटी साईडला दिसते. पुढे आहे क्लोजिंग स्टॉक, मालाचा शिल्लक साठा. म्हणजे वर्षाच्या शेवटी न विकला गेलेला माल तो क्लोजिंग स्टॉक या नावाने आपल्याला ॲसेट साईडला दर्शवावा लागतो. क्लोजिंग स्टॉक नंतरच्या पुढील ॲसेट मी फळ्यावरती लिहिलेले आहेत. बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबलचा अर्थ असा होतो की बिलातून आपल्याला जी रक्कम येणं आहे ती रक्कम म्हणजेच बिल्स रिसिवेबल होय. म्हणजे आपण आपल्या ग्राहकाला उधारीवर माल विकला असेल आणि उधारीवर माल विकल्यानंतर त्याच्या नावे आपण जे बिल तयार करतो आणि त्या बिलातून आपल्याला जी रक्कम प्राप्त होणार आहे, रिसीव्ह होणार आहे, मिळणार आहे, ती रक्कम म्हणजेच बिल्स रिसिवेबल होय. पुढे आहे कॅश ॲट बँक, की वर्षाच्या शेवटी आपल्या बँकेमध्ये जेवढी कॅश शिल्लक आहे ती कॅश आपण कॅश ॲट बँक या नावाने दर्शवणार. पुढे आहे कॅश इन हँड. कॅश इन हँडचा अर्थ असा होतो की रोख रक्कम, की आपल्या हातामध्ये वर्षाच्या शेवटी एवढी रोख रक्कम शिल्लक आहे, ती रक्कम आपण कॅश इन हँड या नावाने बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दर्शवत असतो. तर अशा पद्धतीने आज आपण बॅलन्स शीटचा फॉर्मॅट सविस्तर अभ्यासलेला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.